हा निर्णय जनतेच्या मनातला निर्णय हा न्यायालयाने दिला आणि याच्या पुढील काळामध्ये जे अनगरला गेलेली कार्यालय आहेत, सब रजिस्टर ऑफिस असेल, जनावरांचा बाजार असेल, तेही दोन्ही कार्यालय बाजार आणि सब रजिस्टर ऑफिस लवकरात लवकर आम्ही पुन्हा एकदा आमच्या मोहोळ शहरामध्ये आणून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रतिष्ठापनाला लावून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून आणले होते। अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाने आज 17 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आले असून या कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी जमीन महसूल संहितेचे पालन न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे। अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2024 रोजी काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी आज रद्द केला आहे। जमीन महसूल संहिता सेक्शन 4 चे पालन न केल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने आज अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवला आहे। भविष्यात अशा पद्धतीने अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करायची असेल तर विहित प्रचलित कायद्याचे पालन करावे अशी ताकीदही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे। त्यामुळे राज्य सरकारने 4 महिन्यांपूर्वी घेतलेला निर्णय रद्द झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही नामुष्की ओढावली आहे। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी मोहोळ तालुका संघर्ष बचाव समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते। तसेच शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर, संतोष पाटील तसेच काही वकिलांच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला आहे। तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर 12 सप्टेंबर 2024 पासून अनगर अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू झाले होते। त्यावेळी सर्व पक्षांचा विरोध मोडीत काढून यशवंत माने आणि राजन पाटील यांनी मोठ्या अट्टहासाने अनगरला तहसील कार्यालय सुरू केले होते। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्व पक्षीयांनी एकत्र येत मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। तसेच विविध प्रकारची आंदोलनेही करण्यात आली होती। राजन पाटील, यशवंत माने आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते। पहा काय म्हणालेत आमदार राजू खरे। न्यायपालिकेनं डोळ्यावरची पट्टी काढली। गेल्या 7-8 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं आणि माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी अत्यंत निजामी पद्धतीचा निर्णय घेतला आणि मोहोळ शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारे हे सुंदर शहर, या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आणि मोहोळ तहसील कार्यालयाचं विभाजन करून अनगर अप्पर तहसील कार्यालय हे नव्यानं मंजूर केलं। याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन करून महाड पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरत शेटजी गोगावले, जे आज महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना निवेदन देऊन त्यांना आमची गाऱ्हाणं सांगितली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन अनगर अप्पर तहसील कार्यालय हे रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीचे आदेश त्याच्यावरती त्यांनी आमच्या बचाव संघर्ष समितीच्या पत्रावरती लिहिलं की अनगर अप्पर कार्यालयाला तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा। त्यावेळेला आम्हाला पक्का विश्वास झाला होता की आता स्थगिती मिळालेली आहे, फेर संरक्षण ज्यावेळी होईल त्यावेळी अनगर हे कसं गैरलागू आहे हे आम्ही त्या यंत्रणेला सांगणार होतो। परंतु त्याच दिवशी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी आणि आमदारांनी या सरकारवरती दबाव आणला, मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला आणि रात्री जवळजवळ 1 वाजता 8 वाजता त्यांनी रात्री सिग्नेचर केली होती मुख्यमंत्र्यांनी, परंतु तो कागद इन्व्हर्ट होऊ दिला नाही। एवढ्या पद्धतीचा दबाव आणला गेला आणि मग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची अडचण आमच्या लक्षात आली आणि मग मुख्यमंत्र्याला अडचणीत न आणता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्तेच्या बळावरती हे जे अनगरचं अप्पर कार्यालय आहे हे रात्रीच मुख्यमंत्र्यांचा निर्णय फिरवला आणि आदेशाची कॉपी तशीच झाकून ठेवली. त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की मोहोळच्या जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या अनगर अप्पर कार्यालयाच्या विरोधामध्ये आपण जनतेला जे काय असेल ते जनतेच्या दारात जाऊन न्याय मागू आणि न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ सर्व आमच्या मोहोळ मतदारसंघातील वकिलांची जी आमची असोसिएशन आहे ती असोसिएशन पूर्ण या कामाला लागली होती. माझे मित्र संतोष पाटील सर्व जवळजवळ 6 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी अनगर हे बेकायदेशीर कार्यालय रद्द करा अशा आशयाचे फलक लावून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला होता. अख्ख्या विधानसभेचं लक्ष वेधलं होतं आणि ज्या वेळेला या अनगरच्या विरोधामध्ये 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला, त्यावेळेला हा अनगरकरांच्या विरोधामध्ये कौल होता. तब्बल मला 30,202 1.25 लाख मतं पडली आणि अनगर अप्पर तहसील कार्यालय जी समाविष्ट करण्यात आलेली 40 गावं होती, या गावामधून जवळजवळ मताचा पाऊस माझ्यावरती पडला होता आणि आम्ही पूर्ण निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये मोहोळकर जनतेला शब्द दिला होता की 3 महिन्याच्या आत आम्ही अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करणार. आणि आज सोमवार आमच्या नागनाथ महाराजांचा वार, शंभू महादेवाचा वार आणि बाबासाहेबांच्या घटनेच्या संविधानाचा हा विजय, मोहोळच्या जनतेचा हा विजय. आज उच्च न्यायालयानं या जनतेची गाळण ऐकली आणि आज अनगर हे तहसील कार्यालय रद्द केलं. मित्र हो, मला सर्वात जास्त आनंद आज आहे. ज्यावेळेला 23 तारखेला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो, त्या दिवशी जेवढा आनंद झाला नव्हता, त्यापेक्षा जास्त आनंद हा आज मला अनगर अप्पर रद्द करण्याचा जो निर्णय उच्च न्यायालयाने दिला, या निर्णयाचा आदर करून या न्यायपालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो की हा निर्णय जनतेच्या मनातला निर्णय हा न्यायालयाने दिला आणि याच्या पुढील काळामध्ये जे अनगरला गेलेली कार्यालय आहेत, सब रजिस्टर ऑफिस असेल, जनावरांचा बाजार असेल, तेही दोन्ही कार्यालय बाजार आणि सब रजिस्टर ऑफिस लवकरात लवकर आम्ही पुन्हा एकदा आमच्या मोहोळ शहरामध्ये आणून मोहोळ शहर एक सुंदर बनवण्याचं जे आमचं स्वप्न आम्ही उराशी बाळगले ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. हे कार्यालय रद्द झालेलं आहे का पूर्ण किंवा कामतेला होण्याची शक्यता? नाही, मोहोळ शहराची बाजारपेठ अबाधित राहावी, मोहोळ शहराची व्यापारपेठ उद्ध्वस्त करणारा जो निर्णय तत्कालीन आमदारांनी घेतला होता राजन पाटलांनी, त्याच्या विरोधात जनतेने हा कौल दिलेला आहे. त्यामुळे ते कार्यालय रद्द होऊन पूर्वीप्रमाणेच हे मोहोळ शहरामध्ये जे पूर्वी आपलं मोहोळ तहसील कार्यालय होतं त्याच्याशीच ते समाविष्ट करण्याचा निर्णय हा न्यायपालिकेने घेतलेला आहे आणि न्यायपालिकेने दिलेल्या ह्या निर्णयाचा आपण सगळ्यांनी मिळून आदर केला पाहिजे. कारण आपल्यात म्हण आहे की हा जो जनतेचा उद्रेक होता, हा उद्रेकाला न्यायालयानं स्वीकार केला आणि न्यायालयाचा स्वीकार करणं हे तुम्हावर सगळ्यावर बंधनकारक आहे.